नमस्कार, मी दीपक पळसुले. चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण घेणार आहोत सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची चर्चेत असलेली बातमी आपण जाणून घेऊया. मकोका लागलेल्या वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावल्यानंतर बीड कोर्ट परिसरात वकिलांमध्ये 2 गट पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्या आणि वकील बेंद्रे यांनी कराडवर लावलेल्या मकोकाचं समर्थन केलं, तर कराड समर्थक वकिलांनी जोरदार घोषणाबाजी करून खोट्या आरोपांमध्ये कराडला फसवलं जात असल्याचा आरोप केला. आता दुसऱ्या बाजूचे अरे ना प्रयत्न जे ते या ठिकाणी करतायत. वाल्मिक कराड यांचे समर्थक काल परळी शहर पोलीस स्टेशन फाशी द्या अरे घ्या ना घेऊ द्या अरे दीपक, अचानक जे ते वाल्मिक कराड यांचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत ते बीडच्या या कोर्टासमोर आलेले आहेत. कोर्टासमोर आल्यानंतर या कार्यकर्त्यांनी जे आहेत ते आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. वाल्मिक कराड यांच्यावरचे गुन्हे जे आहेत ते मागे घेण्यात यावेत अशा पद्धतीची भूमिका जे ते कार्यकर्ते मांडतायत, जे ते या ठिकाणी करतायत. वाल्मिक कराड यांचे समर्थक काल परळी शहर पोलीस स्टेशन फाशी द्या अरे घ्या ना घेऊ द्या अरे दीपक, अचानक या ठिकाणी काही लोक स्टंटबाजी करतायत की संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे. परंतु संतोष देशमुखांना या ठिकाणी 100% न्याय मिळाला पाहिजे. परंतु अशा प्रकारे जर स्टंटबाजी केली तर आम्ही सहन करून घेणार नाही. शेवटी कायद्याच्या पलीकडे आम्ही माणूस आहोत. शेवटी माणसातला माणूस म्हणून आज आम्ही अण्णाकडे पाहतो. अण्णावरील खोटे गुन्हे मागो, अण्णावर खोटे गुन्हे वापस, अण्णावर खोटे गुन्हे वापस. आमची मागणी एकच आहे, ज्या पद्धतीनं पब्लिक आउटक्राय झाला तरच या केसेस मध्ये लक्ष दिलं जातं. या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेला नाही. देवेंद्रजी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि लॉ अँड ऑर्डर सुधारा. काय हातात घेतलाय मी? काहीच नाही. मी उलट म्हणते गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात यावं. मी म्हणते बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं. बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं. एकीकडे कोर्टाबाहेर ही परिस्थिती असताना कराडला कोठडी सुनावल्यानंतर त्याचं मूळ गाव असलेल्या पांगरीत महिला आणि समर्थक आक्रमक झाले. त्यांनी थेट राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या मांडत घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी काही महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना अटकाव केला. तर काही महिलांनी आक्रोश करत अन्याय होत असल्याचा आरोप केला. याशिवाय कराड समर्थकांनी रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला. आम्ही करायला तयार आहेत, आम्ही मारणार आहेत. आम्ही काय असे साधे सुधे नाहीत. आम्ही अन्नासाठी जीव देऊ नाही. सोडा फोन केला का? आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. गोविंद शेळके आपल्या सोबत आहे. गोविंद, अनेक जण टॉवरवर चढलेत, अनेकांनी रास्ता रोको केला, अनेकांनी आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केलाय. सध्याची परिस्थिती काय? कराड समर्थकांचं म्हणणं काय? दीपक, खरं तर सकाळी आम्ही ज्यावेळी या गावात आलो त्यानंतर ज्या घोषणा चालू होत्या त्याच घोषणा तुम्हाला आणखी माझ्या पाठीमागे महिला देताना पाहायला मिळतील. इकडे तरुण आक्रमक झाले, त्यानंतर महिला इथे बसलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासनातले जे अधिकारी आहेत
ते आता त्यांच्याशी बोलणी करतायत. कारण आता आपण सय्यद नावाचे जे पोलीस निरीक्षक त्यांच्याशी बोललो, त्यांचं असं म्हणणं होतं की गावकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं आम्हाला निवेदन दिलेलं नाहीये. तर आता गावकऱ्यांची भूमिका ठरली आहे की ते निवेदन देत आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रितसर प्रशासनाकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण मागच्या काही तासापासून इथे पोलीस बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे. लेडीज कॉन्स्टेबल आणलेले आहेत, पोलीस व्हॅन आणलेली आहे. मात्र आंदोलक जे आहेत ते आपल्या मागण्यावरती ठाम आहेत आणि अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाहीये. एक मात्र खरं आहे की ह्या मागण्या होत असताना आता पोलीस अधिकारी पुढे आलेत आणि निवेदन देण्याची प्रक्रिया काही वेळाने सुरू होणार आहे. मला सांगा, काय नेमकं ठरलंय आता गावकऱ्यांचं आणि पोलीस प्रशासनाला काय कळवलं जाणार आहे? पोलीस प्रशासनाची विनंती आहे की तुम्ही सकाळपासून आंदोलनाला बसले आहेत, आता कुठेतरी तुम्ही थोडं थकीत आम्हाला निवेदन देऊन आम्ही वडी प्रशासनाला कळू तुमच्या मागण्या काय आहेत ते. आणि आमच्या गावकऱ्याचं असं बोलणं चालू आहे, महिलांची तयारी नाही उठण्याची. महिलांचं म्हणणं येईल की न्याय मिळाल्याशिवाय आम्ही उठायचं नाही. काल मकर संक्रांतीचा सण होता, तरी कुठलीही माता भगिनी महिलांचा वर्षातला एक महत्त्वाचा सण असताना कुठलीही माता भगिनी मकर संक्रांतीला गेली नाही व्यवसायाला. आणि काल ह्या गावामध्ये कुठेही चूल पेटलेली नाही. आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून ह्या माता भगिनी लेकरं हे रस्त्यावर उतरले आहेत की कुठेतरी शासनावर दबाव टाकून कुठेतरी खोटनाट्या गुन्ह्यामध्ये वाल्मिकांना जे गवलेलं आहे, कुठेतरी फोन कॉल ह्या विषय फोन कॉल करणे किंवा कुणासंग बोलणे हा जर 302 आणि मोक्याचा गुन्हा असेल तर महाराष्ट्रातले सगळे प्रतिनिधी सगळ्या आरोपी संघ बोलले, फोन कॉल उचलणं बोलणं होत आहे. ह्याच्या निषेधार्थ आम्ही सगळे उतरले आहेत. आणि आता आम्ही निवेदन द्यायचं चालू आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत की अन्नावरचा मोका आणि 302चा गुन्हा काढण्यात यावा, त्याकरता आम्ही सगळे इथं सगळ्या संघ विचारपूर्वक निवेदन देण्याचे. दीपक, आता काही वेळाने या गावकरी या ठिकाणी निवेदन देणार आहेत. घोषणाबाजी चालूच आहे आणि जो युवक खरं तर त्या टावरवरती चढला होता सकाळी 7 वाजल्यापासून, तो युवक आता सुद्धा टावरवरतीच आहे. जोपर्यंत गावकरी हे आंदोलन मागं घेणार नाहीत तोपर्यंत तो युवक सुद्धा खाली उतरणार नाही अशा भूमिकेत आहे. मात्र आता पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं जात आहे आणि काही वेळाने या आंदोलनावर तोडगा निघू शकेल असं म्हटलं तर कदाचित ते चुकीचं ठरणार नाही. स्वाभाविकच आता आगामी काळामध्ये गावकऱ्यांचा काय नेमका पवित्र असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि गावकऱ्यांशी साधलेल्या संवादाबद्दल. दरम्यान सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका लागतात कराड समर्थक आक्रमक झाले. 2 दिवसांपासून परळीमध्ये आंदोलन केलं जाते. काही समर्थकांकडून रास्ता रोकोही करण्यात आला. परळी आणि आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र विनाकारण कराडला गोवलं जात असल्याचा समर्थकांचा आरोप आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.